शेतकरी मित्रांनो शेणखत आहे. शेतकरी मित्रांनो कुजलेलं शेणखत असतं, जास्तच कुजून गेलं शेणखत काय होत असतं त्याच्यातले जीवाणू कमी होऊन जातं. जेवढं ते म्हणजे ओलं शेणखत असलं आणि जर आपलं जमिनीला टाकलं तर तिथे जीवाणू काय असतात ओरिजिनल म्हणजे शेणखतामध्ये जे जीवाणू असतात. आता शेणखत त्याच्यामध्ये जीवाणू आता ओलं असतं आणि काय असतं त्याचं जमिनीत टाकून दिलं तर त्याच्यातले जीवाणू असतं त्या मातीमध्ये जात असतात. आणि शेतकरी मित्रांनो काय होत असतं आता या गाई पाहू शकता. आता गाई आहे काय करत असतं आता जेव्हा आपला मका वगैरे एखादी पीक नसतं तेव्हा आपण इथं गाई असं बांधत असतो. तर शेतकरी मित्रांनो इथं गाई आपल्या म्हणजे इथं बांधलेला असतात त्याचं जे शेणखत आता इथं पडलेलं असतं पाहू शकता. आता एवढा जो प्लॉट आहे आता पाहू शकता इथपर्यंत जो प्लॉट दिसतो आता तर हा बिगर म्हणजे आम्ही एकच जुकिंग केलेली आहे आणि थोडा युरिया सोडलेला आहे तरी पण इथं वाढ पाहू शकता. शेतकरी मित्रांनो काय असतं एवढा जास्त आता इकडे पाहिलं इथपर्यंत आम्ही गाया भाजत असतो आणि त्याच्यानंतर इथं पाहिलं तर इथं छोटा कमी वाढलेला आहे. तर इतका फरक आहे. शेतकरी मित्रांनो काय असतं शेणखतामध्ये इतके पावर असते की त्याच्यामध्ये 16-17 प्रकारचे अन्नद्रव्य असतात आणि जे म्हणजे खत असतं खत झाडाला चांगल्या प्रकारे जीवाणू वाढल्यामुळे पाणी सोडल्यानंतर खताची ही कमतरता भासत नाही आणि जीवाणू जास्त असल्यामुळे काय असतं जे आयझोबॅक्टर जीवाणू असतात ते अन्नद्रव्य झाडाला पुरवण्याचं काम करत असतात. म्हणजे जीवाणूंची संख्या ही शेणखतामध्ये वाढत असते आणि ती जी जमीन असते ही सुपीक चांगल्या प्रकारे बनत असते. तर शेतकरी मित्रांनो शेणखताचा आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे आणि काय असतं जेवढं जास्त शेणखत वापरलं तेवढं जास्त आपल्याला चांगल्या प्रकारे आपलं पीक ही ग्रोथ पाहायला मिळत असते. तुम्ही जर शेणखत वापरलं असेल कसा रिझल्ट कमेंट करायला विसरू नका. अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.